एक वर्षापूर्वी हाच आरक्षणाचा लढा म्हणजे मुंबई वारीच्या माध्यमातून जरांगे पाटील मराठा बांधव कोटीच्या संख्येने गेले होते. वाशीपर्यंत गेले. ते अपयश नाही म्हणता येणार, परंतु वाशीमधनं जरांगे पाटलांना परतावं लागलं. पुन्हा आता हा लढा म्हणजे तीच पद्धत आहे किंवा तशाच पद्धतीने मुंबईला आपण चाललोय. पण आता वेगळी काय तयारी किंवा वाशीतनं पुन्हा मागच्या वेळेस सारखंच परत येऊन पुन्हा आणखी एकदा मुंबई वारी करायची का काय या वेळेसच फायनल निर्णय घेऊन यायचा आहे. तर आता काय वेगळी तयारी यंदाच्या या वारीमध्ये? काय झालं, जरांगे पाटील यांचा लढा हा 2 वर्षापासून आहे, आंतरवालीपासून. आम्ही सांगतोय 43 वर्षापासून हा लढा चालू आहे. कित्येक जण यात लढले. 43 वर्ष झाले ना, आम्हाला तर 2च वर्ष झाले. आणि वाघाला जरी झेप घ्यायची ना तर त्याला 2 पावलं मागे जावं लागतं. यांनी जे सरकारवर विश्वास ठेवला जरांगे पाटलांनी की बाबा आम्ही असं असं करू, आणि यांनी विश्वास नाही ठेवला. विश्वासाच्या बळावर आलो होतो. अरे पण लागतं काय आम्हाला, पुन्हा तेवढीच ताकदीनं मुंबईला आलो. आता आम्ही माघार घेणार नाही. यांनी काही आश्वासन देऊ द्या, काहीही. तेच सांगतोय, पूर्ण आर्थिक सगळ्या जरी खोळंबले, सगळे रस्ते जरी जाम झाले, परवा नाही. कारण आता आम्हाला रस्त्यावर झोपण्याची वेळ आलेली आहे. आमचं म्हणजे ग्रामीण भागात, सर शहरात तरी झाड जाणवत नाही, ग्रामीण भागात ती इतकी भयानक विदारक परिस्थिती आहे. लाखो पोरं नैराश्यात गेलेले, हजारो आत्महत्या होते. याच्यासाठी कोणीच तारणहार नाही. अरे हे जे आमदार खासदार एखादा नेता होतो ना, याला लगेच जर एखादा चॉकलेट तुकडा टाकला ना की हा लगेच मराठा समाजाला सोडून गेलेला. असे कित्येक संघटनेवाले गेलेले, कित्येक नेते गेलेले. पण मनोज जरांगे पाटील यांना कोट्यावधीच्या ऑफर बी आल्या असतील, पण मनोज जरांगे पाटील यांनी बघितलं की आपल्याला याची गरज नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे मॅनेज झाले नाही. असा कोहिनूर हिरा मिळाल्यामुळे मराठ्यांना एक आशा जागृत झालेली आहे, पल्लवित झालेली आहे. आता काहीतरी होईल, आता तरी आरक्षण मिळेल, हा त्यांना विश्वास आहे. पण नवनाथ वाघ